Hello learners, I am Devendra Jain from JD Digital Learning Channel. In this video, we are going to learn how to use no sooner than. No sooner thanचा वापर कसा करायचा हे अतिशय सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राइब करा. नो सूनर दॅन हे एक कंजंक्शन आहे. हे दोन उपवाक्यांना जोडण्याचे कार्य करते. याचा अर्थ आहे असे होते ना होते तोच, म्हणजे एखादी क्रिया संपते ना संपते तीच दुसरी क्रिया सुरू होते. म्हणजे त्याने वाघ पाहिला ना पाहिला तोच तो पळाला, किंवा तो स्टेशनला पोहोचला ना पोहोचला तोच ट्रेन आली. लागोपाठ दोन क्रिया होतात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह सेन्स असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ॲज सून ॲजची रचना करायची, त्यावेळेला दोन क्रिया लागोपाठ होत असतील त्यावेळेला ॲज सून ॲजची रचना असते. आणि नो सूनर दॅनच्या रचनेमध्ये पण दोन क्रिया लागोपाठ होतात, परंतु नो सूनर दॅनच्या रचनेमध्ये निगेटिव्ह वाक्य होतात. ग्रामरचा नियमच असा आहे की व्हॉट इज ग्रामर? ग्रामर इज नथिंग बट टू चेंज वन सेंटेन्स इनटू अनदर विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. कोणताही बदल करा ग्रामरमध्ये, वाक्याचा अर्थ बदलत नाही. मग डिग्री बदला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह करा, क्वेश्चन टॅग करा. ॲज सून ॲज द बस अराइव्ड द पॅसेंजर्स गॉट इन. या ठिकाणी दोन क्रिया लागोपाठ घडलेल्या आहेत. पहिली म्हणजे द बस अराइव्ड आणि दुसरं द पॅसेंजर्स गॉट इन. मग या ठिकाणी ॲज सून ॲजची रचना आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे. परंतु नो सूनरची रचना करताना वाक्य असं होईल बघा. नो सूनर अराइव्ड आहे, भूतकाळी आहे म्हणून डीड. नो सूनर नंतर हेल्पिंग वर वापरायचे. नो सूनर डीड द बस अराइव्ह. अराइव्डचं अराइव्ह केलं कारण डीड वापरलंय. त्यानंतर पहिल्या क्रियेनंतर दॅन द पॅसेंजर्स गॉट इन, म्हणजेच बस आली ना आली तोच प्रवासी आत शिरले. नेक्स्ट सेंटेन्स, ॲज सून ॲज द वेकेशन वॉज ओव्हर द स्टुडंट्स रिटर्न टू देअर कॉलेज. यामध्ये बघा ॲज सून ॲजची रचना आहे. पहिली क्रिया ॲज सून ॲजने सुरू झालेल्या वाक्याची क्लॉज आहे, ती पहिली क्रिया आहे. आणि त्यानंतर पुढे दुसरी क्रिया आहे. तर ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सूनर वापरायचा. त्यानंतर वाक्यामध्ये पहिल्या क्रियेमध्ये, पहिली क्रिया ओव्हरपर्यंत आहे बघा, कॉमापर्यंत. पहिल्या क्रियेमध्ये हेल्पिंग वर्ब बघायचा, तो असेल तर तो लिहायचा. इथे वॉज आहे बघा. नो सूनर वॉज द वेकेशन ओव्हर. नंतर पहिल्या क्रियेनंतर दॅन द स्टुडंट्स रिटर्न टू देअर कॉलेज, म्हणजे असं वाक्य होईल. नो सूनर वॉज द वेकेशन ओव्हर दॅन द स्टुडंट्स रिटर्न टू देअर कॉलेज. नो सूनर दॅनचा वाक्यात उपयोग करताना पुढील नियमांचा उपयोग करावा. नियम बघा. नियम क्रमांक 1, वाक्यामध्ये पहिले अव्यय ॲज सून ॲज किंवा हार्डली वेन असल्यास ते काढावे व त्या ठिकाणी नो सूनर लिहावे. नो सूनर नंतर प्रथम क्रिया दर्शविणाऱ्या वाक्यातील सहाय्यक क्रियापद लिहावं. मात्र वाक्यात सहाय्यक क्रियापद नसेल, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू डज आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये डीड चा काळानुसार उपयोग करावा. दिलेल्या वाक्यात जर डू डज किंवा डीडचा वापर केला तर अशा वाक्यात मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरावे. सहाय्यक क्रियापदानंतर वाक्यातील कर्ता लिहावा. कर्त्यानंतर क्रियापद व उर्वरित वाक्य लिहावे. प्रथम वाक्यानंतर दोन्ही वाक्य द्यानने जोडावीत, म्हणजेच द्यान पुढे नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य लिहावे. हे जे नियम आहेत ते एकदम वाचल्यानंतर थोडंसं अवघड वाटतं, लक्षात राहत नाही, परंतु वाक्यांचा सराव केल्यानंतर तुम्हाला सगळे नियम लक्षात राहतील. लेट अस सी द फर्स्ट सेंटेन्स. ॲज सून ॲज द चटणी इज रेडी द मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. यामध्ये पहिली क्रिया आहे द चटणी इज रेडी आणि दुसरी आहे द मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. आणि मग नो सूनर नंतर पहिली क्रिया लिहायची, म्हणजे ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सूनर. त्यानंतर पहिल्या क्रियेमध्ये रेडीपर्यंत हेल्पिंग वर्ब बघायचं, ते कुठे इज आहे बघा, तर ते लिहायचं. म्हणजे नो सूनर नंतर लगेच हेल्पिंग वर्ब. नो सूनर इज द चटणी रेडी आणि मग पहिल्या क्रियेनंतर दॅन द मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ, असं वाक्य होईल बघा. नो सूनर अगोदर सहाय्यकारी क्रियापद लिहिलं. नो सूनर इज द चटणी रेडी, पहिली क्रिया संपल्यानंतर दॅन द मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. द ड्रायव्हर सॉ द सिग्नल ही अप्लाइड द ब्रेक ॲट वन्स. या ठिकाणी बघा द ड्रायव्हर सॉ द सिग्नल ही पहिली क्रिया आहे बघा. त्याने सिग्नल बघितलं नंतर ब्रेक लावला का? आधी ब्रेक लावला आणि नंतर सिग्नल बघितला नाही. तर पहिली क्रिया जी
ती नो सुनरने सुरुवात करायची. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर, त्यानंतर सॉ भूतकाळी आहे म्हणून डीड, मग नो सुनर डीड द ड्रायव्हर, सॉचं वर्तमानकाळी रूप सी लिहायचं. नो सुनर डीड द ड्रायव्हर सी द सिग्नल, नंतर मग पहिल्या क्रियेनंतर दॅन वापरायचं. दॅन ही अप्लाइड द ब्रेक आणि ॲट वन्स काढून टाकायचं. म्हणजे वेळ काळदर्शक जे शब्द असतात, ॲट दॅट टाईम, ॲट वन्स वगैरे असे बरेच शब्द आहेत. ते आपण ॲज सून ॲजच्या व्हिडिओमध्ये बघितले. वेळ काळदर्शक जे शब्द असतील ते काढायचे. मग वाक्य असं होईल बघा, नो सुनर डीड द ड्रायव्हर सी द सिग्नल दॅन ही अप्लाइड द ब्रेक. नेक्स्ट सेंटेन्स, ॲज सून ॲज द एनिमी वॉज नियर इनफ द सोल्जर कॉट हिम. म्हणजे या ठिकाणी बघा, ॲज सून ॲज द एनिमी वॉज नियर इनफ हे पहिलं क्लॉज आणि दुसरं क्लॉज आहे द सोल्जर्स कॉट हिम. मग आता आपण ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनर वापरतो. मग नो सुनर नंतर मग हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आहे. पहिल्या क्रियेमध्ये हेल्पिंग वर्ब असल्यास ते बघायचं, नसल्यास डू डज डीड वापरायचं. परंतु इथे आहे वॉज. नो सुनर वॉज द एनिमी नियर इनफ, no sooner was the enemy near enough than the soldier caught him. As I start reading, I feel sleepy. मग आता बघा, ॲज ने सुरू झालेलं जे क्लॉज आहे ती पहिली क्रिया आहे. मग त्या ठिकाणी नो सुनर वापरायचं. म्हणजे नो सुनर, त्यानंतर मग हेल्पिंग वर्ब बघायचं, पहिल्या क्रियेमध्ये कुठे दिसत नाही. मग स्टार्टवरून ठरवायचं. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे डू वापरायचं. स्टार्ट्स असतं, येस लावलेलं असतं तर मग डज वापरला असता. आणि स्टार्टचं भूतकाळी रूप असतं स्टार्टेड तर मग आपण डीड वापरला असता. परंतु या ठिकाणी नो सुनर नंतर मग डू. नो सुनर डू आय स्टार्ट रीडिंग, नंतर मग इथे कॉमा आहे, इथे पहिली क्रिया संपली. दॅन नो सुनर डू आय स्टार्ट रीडिंग दॅन आय फील स्लीपी. नेक्स्ट सेंटेन्स बघा, हार्डली हॅड वी गॉन सम डिस्टन्स वेन वी सॉ अ जगलर. मग आता बघा, हार्डलीने सुरू होणारी ही पहिली क्रिया असते म्हणून त्या ठिकाणी नो सुनर. आणि मग हॅड वी आहेच बघा, हेल्पिंग वर्ब आहे. मग नो सुनर नंतर जे हेल्पिंग वर्ब पहिल्या क्रियेत आहे किंवा वाक्यात आहे तेच लिहायचं. नो सुनर हॅड वी गॉन सम डिस्टन्स, नंतर मग वेनच्या ठिकाणी दॅन. नो सुनर दॅन असतं, हार्डली वेन असतं, तर नो सुनर दॅन असतं. म्हणून दॅन वी सॉ अ जगलर. शी रेड द टेलिग्रॅम, शी फेंटेड ॲट वन्स. मग या ठिकाणी बघा, हे वाक्य वर्तमानकाळी आहे का भूतकाळी आहे? कारण रीड याची तिन्ही रूप सारखी आहेत, फक्त उच्चारामध्ये बदल आहे. रीड, रेड, रेड. मग आता हे वर्तमानकाळी आहे का भूतकाळी आहे ते कशावरून ठरवायचं? दुसरं वाक्य बघायचं, शी फेंटेड. फेंटेड पास्ट टेन्स आहे म्हणजे हे पण वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, पास्ट टेन्स मध्ये नो सुनर डीड. नो सुनर डीड शी रेड. आता इथे डीड वापरलाय भूतकाळी, परंतु इथे फक्त रीड उच्चार करायचं, स्पेलिंग तीच राहणार आहे. नो सुनर डीड शी रीड द टेलिग्रॅम, पहिली क्रिया संपल्यानंतर दॅन शी फेंटेड. ॲज सून ॲज द कॅप्टन गेव अन ऑर्डर द सोल्जर्स फायर्ड. या ठिकाणी ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सुनर नंतर मग गेव आहे बघा. पहिल्या क्रियेमध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये तर गेव हे भूतकाळी क्रियापद आहे, त्याच्याऐवजी मग नो सुनर नंतर भूतकाळी वाक्य असल्यामुळे नो सुनर डीड द कॅप्टन. आणि गेवचं काय केलं, गिव केलं. कशामुळे, डीड भूतकाळी वापरला मग गेवचं गिव केलं. नो सुनर डीड द कॅप्टन गिव अन ऑर्डर दॅन द सोल्जर्स फायर्ड. माय फ्रेंड्स गेट्स अप ही रीड्स द न्यूजपेपर. गेट्स अप हे वर्तमानकाळी वाक्य आहे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये. मग अशा वेळेला नो सुनर नंतर मग गेट्स आहे म्हणजे डज वापरायचं हेल्पिंग वर्ब. नो सुनर डज माय फ्रेंड गेट अप. आता इथे गेट्स मधलं येस काढला कारण इथे डज केलेलं आहे. नो सुनर डज माय फ्रेंड गेट अप दॅन ही रीड्स द न्यूजपेपर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द पॉवर वेंट ऑफ देन द एंटायर एरिया प्लंग्ड इन टू डार्कनेस. तर या ठिकाणी बघा, नो सुनर डीड द पॉवर गो ऑफ, कारण भूतकाळी वाक्य आहे आणि पहिली क्रिया ही आहे बघा, पॉवर गेली आणि नंतर मग संपूर्ण एरियामध्ये अंधार झाला. म्हणून पहिली क्रिया नो सुनरने लिहायची. नो सुनर डीड द पॉवर
गो ऑफ. वेंट ऑफचं काय केलं? गो, कारण इथे डीड वापरलं आहे. नो सुनर डीड द पॉवर गो ऑफ, पहिली क्रिया संपल्यावर दॅन द एंटायर एरिया प्लंक्ड इन टू डार्कनेस. नेक्स्ट सेंटेन्स आहे शी केम होम हिज पेट डॉग स्टार्टेड स्क्रीमिंग. मग या ठिकाणी बघा केम पास्ट टेन्स आहे, पहिली क्रिया आहे शी केम होम आणि दुसरे आहे हिज पेट डॉग स्टार्टेड स्क्रीमिंग. मग या ठिकाणी नो सुनर, त्यानंतर केम भूतकाळी असल्यामुळे डीड वापरलं. नो सुनर डीड शी आणि इथे कम केलं, कशामुळे? डीड वापरल्यामुळे. नो सुनर डीड शी कम होम दॅन, पहिली क्रिया संपल्यानंतर दॅन हिज पेट डॉग स्टार्टेड स्क्रीमिंग. As soon as the train had gone, I found myself standing alone on the platform. तर या ठिकाणी बघा ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सुनर वापरला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब अगोदर वापरायचा, म्हणजे कर्त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब वापरून घ्यायचा. नो सुनरमध्ये नो सुनर नंतर लगेच हेल्पिंग वर्ब येतो, तो वाक्यामध्ये हॅड आहे. मग नो सुनर हॅड द ट्रेन गॉन, नंतर मग पहिली क्रिया संपल्यावर दॅन आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द प्लॅटफॉर्म. Friends, here I give you exercise. There are 10 sentences and you have to change the sentences using no sooner than. तुम्हाला दिलेल्या 10 वाक्यांमध्ये no sooner than ची रचना करून ते वाक्य सोडवायचे. You can take screenshot and you can solve all the given sentences. Friends, thank you for watching this video. या व्हिडिओमधील तुम्हाला नो सुनरची रचना नक्कीच समजलेली असणार याची मला खात्री आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावर क्लिक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.